नमस्कार, story.com नव्या व्हिडिओत तुमचं स्वागत। मी विशाल। मी आता परळीमध्ये आहे। परळीतला एक मोठा झेडपी गट शिरसाळा। या शिरसाळ्यामध्ये मी आता इथून प्रवास करत असताना थांबलो। आंबेडकर चौक आहे इथे आणि आज आंबेडकर चौक आणि इथे बाजार आहे। बाजारात जवळपास 70-75 गावातले लोक इथे येतात। त्यामुळे परळीतल्या काही गोष्टी आहेत। इथल्या वंजाऱ्यांचा इथल्या मराठ्यांना खरंच त्रास आहे का? धनंजय मुंडे वाल्मिककरांनी इथे खरंच दहशत माजवलेली आहे का? किंवा इथल्या गावागावातल्या अडचणी काय आहेत? इथल्या लोकांवरती खरंच अन्याय होतो का? किंवा इथले वंजारी जे आहेत ते त्यांचे फोटो व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, ते का करतात, कुणाच्या जीवावर करतात? अनेक गोष्टी आहेत। वेगवेगळ्या गावातले लोक आता माझ्यासोबत जमले तिथे। काही सरपंच आहेत, काही स्थानिक पुढारी आहेत, काही सामान्य लोकसुद्धा आहेत आणि काही पुढारी आहेत। जरी हे पुढारी कुणी धनंजय मुंडेचा समर्थक असेल किंवा त्यांचा कार्यकर्ता असेल, त्यांचा लाभार्थी असेल आणि जर तो धनंजय मुंडेंच्या बाजूने बोलत असेल तरी त्यांना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की त्यांना उद्या लोकांनाही उत्तरं द्यायची आहेत। कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक त्यांचा समाचार घेणारे जर ते खोटं बोलत असतील तर, आणि इथल्या पुढाऱ्यांना उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे। त्यामुळे या मतदारसंघातली किंवा या परळी भागातली जी परिस्थिती आहे, ते पुढारी असतील, नेते असतील किंवा सामान्य लोक असतील, त्यांना वास्तव सांगावं लागणार आहे। मी इथे जे काही आता बरेच लोक जमलेत त्यांच्यासोबत इथून मी सुरुवात करणार आहे। मला तुमचं नाव, गाव आणि सांगा तुम्ही काय करता एकदा। मी संजय बापूसाहेब जाधव। माझ्या गाव? पत्नी गाव गोवर्धन, हां। उपसभापती मार्केट कमिटी परळी वैजनाथच्या। तुमचं गावाचं मतदान किती आहे? कोणतं मराठा बोली की वंजारी गाव आहे? आमचं मराठा गाव आहे आणि सर्व मतदान 2700 मतदान आहे। बरं, परळी आता विधानसभेला कोणाला किती मतदान झालं कसं? परळीला धनंजय मुंडेला 1100 मताची लीड आहे आमच्या गावात। लीड 1100ची आहे, 1100 2700 मताची, हो 2700 पैकी। बरं, तर धनंजय मुंडेला लीड असलेली हे गाव आहे। आता परळीची सध्या जी काही चर्चा राज्यभरात सुरू आहे, पण परळीचे लोक याच्यावर व्यक्त होणं गरजेचं आहे। तुम्ही तुमच्या गावातले एक स्थानिक पदाधिकारी पुढारी आहात आणि तुम्ही धनंजय मुंडेंसाठीच काम करता। हो। बरं, तर तुमच्या गावात बूथ कॅप्चरिंग झालं होतं? नाही, बूथ कॅप्चर नाही, काय नाही। आमचं जे काय झालंय ते ओरिजिनल मतदान झालेलं आहे। ओरिजिनल मतदान कुठं काही पुढचा एजंट, पक्षाचे सगळे एजंट होते तरी जे झालेले ते 1100 मताची लीड म्हणजे धनंजय मुंडेच्या कामाची पावती त्यांना म्हणून भेटलेली। इकडच्या म्हणजे आपले हे जे आहेत सुरेश धस आणि लोक किंवा बजरंग सोनवणे हे काय म्हणतायत की इकडच्या मराठा समाजाने इच्छेने मतदान नाही केलंय, ते जबरदस्तीने करून घेतलेलं आहे, ते लीड खोटं आहे। नाही, असं नाही। आमच्या गावामध्ये त्यांचे पक्षाने ठेवलेले एजंट आहेत। एजंट स्वतः ते 24 तास तिथं बसून होते त्या बूथवर, तरी आमच्या सहखुशीने मतदान आमच्या गावात जे झालं ते धनंजय मुंडेच्या कर्तृत्वावर झालेलं आहे। असं हा बूथ ताब्यात घेऊन झालेलं नाही। आता हे जे काय सध्या आरोप वगैरे चाललेत संतोष देशमुख प्रकरणामध्ये, तर वाल्मिक कराडांना अटक केली, मोक्का लावला, 302 मध्ये पण त्यांना घेतलंय। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते। या इकडच्या गावात चर्चा काय याच्याविषयी? ती बाहेरच्या परळीत सोडता बाहेरच्या तालुक्याची जास्त मागणी करायली। आमच्या गावासाठी आणि आमच्या सगळ्या परळी तालुक्यासाठी धनंजय मुंडे, वाल्मिक कराड हिने असा कधीच जातीवाद केला नाही। आता आमच्या गावातले बरेच सगळ्या गावचे मराठा सरपंच आहेत, पण आम्हाला असं जातीवादामध्ये कधीच आम्हाला रगडलं नाही, अगर काही त्रास दिलेला नाही। आम्हाला सगळ्याला सुखदुःखामध्ये मिसळून घेऊन काम करतात ते दोनही। हे गोवर्धनचे स्थानिक पुढारी आहेत, गोवर्धन गाव आहे, अजून एक आहेत। मला तुमचं गाव सांगा, नाव सांगा। जयगाव, महादेव कोणतं गाव? जयगाव इथं जवळच? हां, जयगाव 6 किलोमीटर। नाव काय तुमचं? जयगाव, महादेव बळीरामजी नायबळ। हे गाव तुम्ही गावचे सरपंच आहेत। तुमच्या गावात काय सध्या पब्लिक सेंटिमेंट? काय नाही, हे आता सर्व सामान्यच आहे। म्हणजे जातीवाद आणि या सगळ्या जातीवादाचा कुठंच लवलेच नाही। आम्ही जवळजवळ 30 वर्ष झालं साहेबाच्या नेतृत्वाखाली काम करतो, 20-22 वर्ष। आणि मी गावात 2007ला सरपंच होतो, त्यापासून आजपर्यंत सरपंच। या कालावधीत मला कधी आदरणीय साहेबांना किंवा अण्णांना कधी मला असं जाणू दिलं नाही की तुम्ही एका समाजाचे तर आम्ही एका समाजाचे। आपण एक कुटुंब प्रमुखाप्रमाणे आम्हाला त्याने वागणूक दिली आहे। माझ्या गावामध्ये विकासाच्या बाबतीत त्यानं सर्व समाजाला धरून, सर्व घटकाला धरून आणि सगळ्यांना न्याय द्यायचा प्रामाणिक प्रयत्न त्यानं केला। त्यांच्यामार्फत आमच्यासारख्या एक युवा कार्यकर्त्याला त्यानं असं प्रोत्साहन दिलं। त्यानं कधी जातीवाद, कधी जातीभेद केला नाही। त्याच्यामुळं आहे जे चाललंय, आमचा तालुका किंवा आमच्या मतदारसंघ सोडून बाहेरच्या माणसाला जास्त इंटरेस्ट आहे आणि आमच्या नेत्यावर जे आरोप लावतात ते सपशेल खोटे। म्हणजे ज्या काय मागण्या आहेत
त्यांचा राजीनामा वाल्मिक कराडांना आता त्यांच्यावर तर गुन्हा दाखल झाला आहे समजा, तर इकडच्या मराठा समाजाची भावना काय? तुमच्या गावाचे सरपंच म्हणून तुम्हाला विचारतोय. नाही, मराठा समाजाचे नाहीत, कुणाचाच नाही. सर्वसामान्य माणसाला कुणाला विचारा, मी समाजाचा आहे किंवा मी एका समाजाचा मराठाचा आहे म्हणून नाही. आमच्या तालुक्यात 18 पगड जातीला जरी विचारलं ना, आदरणीय साहेब आणि अण्णांच्या बाबतीत हेच मत असेल. मी कार्यकर्ता आहे म्हणून तुम्ही सुद्धा म्हणू शकता उद्या तुम्हाला काही दिलं असेल म्हणून म्हणायला, पण नाही. आम्ही 20 ते 22 वर्ष झालं आमच्या ह्या सर्कलमध्ये पूर्ण मराठा समाजाचे गाव आहे. कधी आम्हाला जाणवलं नाही. बरं जाऊ द्या, विधानसभेचं नाही, झालेल्या विधानसभेला 2014 ताईबरोबर असताना बी आमच्या गाव प्लस होतं. आदरणीय साहेबांना आदरणीय मराठा गाव आहे? हो, पूर्ण मराठा, एकही दुसरं नाही. 18 पगड जात आणि मराठा समाज, कुठल्या समाजात नाही. तुमचं गाव सांगा मला, काय नावानं गाव? पौळ पिंपरी. पौळ पिंपरी. नाव काय? माणिक रामभाऊ पौळ. तुम्ही पण सरपंच? मी सरपंच. 15 वर्षाने मी साहेबासोबतच आहे. बरं, तुमच्या गावात आहे वातावरण काय जातीवाद? काही संबंध नाही जातीवादाचा. पक्षी जातीवाद कुठं व्हायला आहे, कशात व्हायला आहे? पक्षी हे एक गट जातीवाद चालवलेला आहे. एक गट साहेबाचा जे ओरिजिनल गट सोबतच आहे. नाही, ते तुम्ही आता त्यांचे समर्थक आहात म्हणून म्हणताय, पण इकडे बाहेरचे लोक जे आरोप करतात की इकडच्या मराठ्यांना वंजाऱ्यांचा खूप त्रास आहे. एकही गोष्टीचा त्रास नाही. वंजाऱ्यापेक्षा आम्हाला मोठा हे वाटा आहे, त्याच्यात त्रास कुठलाच नाही. तुमच्या गावात असं काही त्रास नाही? काहीच नाही. आणि इकडे वाल्मिक कराडांची जी काही दहशत आहे? नाही, मन नाही ते दहशत. त्याला ती दहशत म्हणण्याचा उद्देश त्याने वेगळ्या धोरणातून धरलेला आहे. कोणत्या धोरणातून? त्याला ते पक्षी वेगळी भावना त्याने समोर आणली. असं म्हणल्यामुळं साहेबाचं राजीनामा घेण्यात मागणी द्यावा नेत्यांचं असं म्हणणं आहे, बाहेरच्या नेत्यांचं, सुरेश दत्त असतील किंवा बजरंग सोनवणे यांचं, की वाल्मिक कराड इकडे कोणाला दाबतात, कोणाला एकही गोष्टीचा मराठी समाजाला कुठलाही त्रास नाही. आता तुमचं गाव कोणतं? मी स्थानिक शिरसाळ्याचा आहे. माझं नाव अक्रम खान. आम्ही साहेबाबरोबरच आज कमीत कमी 20-25 वर्षानं त्यांच्यासोबतच काम करतो. साहेबासारखं आमच्या मतदारसंघाला लाभलेलं दैवतच नाही. असे कुणी बी येतात आणि उगा विनाकारण जातीवादीचं राजकारण साहेबाची उगा विनाकारण आमच्या परळी मतदारसंघाची व बीड जिल्ह्याची बदनामी करतात. ह्या लोकांना राजकारणाशी जातीशी हे काही घेणं ते नाही. संतोष देशमुखचं त्यांनी जे मुद्दा उचलून धरलेला आहे ते आज मुद्दा तेच दिलं सोडून आणि जातीमध्ये ते निर्माण करायला लागलेत की मग हे वंजारी समाजाचं मराठा समाजाला त्रास आहे, आमक्याला त्रास. असं आमच्या मतदारसंघात काहीच नाही. सर्व समाज गुन्ह्या गोविंद्यानं इथं नांदत आहेत. मुस्लिम समाजाचा अगर सण असलं तर साहेब तिथून आम्हाला सणासाठी असं दान म्हणून किट पाठवून देतात गोरगरीब जनतेसाठी. इतर समाजाचं काही असलं तर साहेब त्याच्यावर लक्ष देऊन त्यांना ते सामान उपलब्ध करून देतात. अनेक गावात त्यांनी मराठा असो का वंजारी असो का मुस्लिम असो दलित असो सर्वांना त्यांच्या फंडातून न्याय देण्याचा हे करतात. वंजारी समाजाला कमी देतात परंतु इतर समाजाला ते जास्त वाटा त्या विकास फंडातून देत असतात. म्हणून ते आमच्या मतदारसंघाचे ते दैवत आहेत. और त्यांच्यावरच आज बोट उचलण्यात येत आहे आणि त्यांचा राजीनामा मागत आहे. हे राजीनामा मागणार हे कोण, ह्याला कळायला पाहिजे. व राजीनामा कशासाठी मागायला तुम्ही? साहेबाच्या ह्याच्यामध्ये काय चूक आहे का? अण्णाची काय चूक आहे का? विनाकारण त्यांचं नाव गवण्यात येत आहे. हे राजकारण त्यांना कुणाचं तरी त्यांना हे आहे की ते साहेबासाठी ते आज जातीमध्ये तेढ निर्माण करत आहेत. म्हणून मी सांगतो की साहेब आमच्यासाठी. अजून एक इकडे स्थानिक तुम्ही सरपंच आहेत का? कोणतं गाव? मी पोहनेर गावचा माजी सरपंच आहे. माजी सरपंच आहेत तुम्ही. तुमच्या गावात कसं आहे लोकसंख्या? आमच्या गाव हा मराठा बहुलच गाव आहे आणि आदरणीय साहेब असतील, आदरणीय अण्णा असतील यांची विकासाची दूरदृष्टी जी आहे ती पोहनेरमध्ये सुद्धा आदरणीय साहेबांनी अण्णांनी भरपूर अशा प्रकारचे विकास कामं केलेली आहेत. तुमच्या गावात तुम्ही आता म्हणलात की मराठा समाज त्यांच्या मागं आहे हे आहे, पण आता जे संतोष देशमुख प्रकरण झालं त्याच्यानंतर सेंटिमेंट बदलल्यात नाही इकडे? नाही, बिलकुल नाही. आमचा पूर्ण विश्वास आहे की आदरणीय अण्णा असतील, आदरणीय साहेब असतील हे अशा प्रकारचं कुठलंही कृत्य करू शकत नाहीत. अशा प्रकारच्या कृत्य करणाऱ्यांना अण्णा आणि साहेब हे पाठीशी घालूही शकत नाहीत. त्याच्यामुळं आमचा आदरणीय अण्णांवरती आणि साहेबांवरती पूर्ण विश्वास आहे. तुमचं गाव सांगा. तुमचं गाव कोणतं? सिरसाळा उपसरपंच. तुम्ही इथले उपसरपंच आहेत. तुमचं नाव काय? फेरोज पठाण. तुमच्या इकडं एकंदरीत मतदारसंघाविषयी बाहेर भरपूर चर्चा, तुम्ही टीव्हीला रोज बातम्यात बघत असाल. सिरसाळ्याची सुरेश धसांना संदीप क्षीरसागर हे सिरसाळ्याची बदनामी मुद्दाम करायलेत.
आणि सिरसाळ्याला बदनाम करायले. गायरानामध्ये भट्ट्या आहेत, गायरानामध्ये गाव आहे. गाव तर पहिल्यापासूनच गायरानामध्ये आहे, त्याच्यात काही शंकाच नाही आहे. परंतु अण्णा आणि साहेब सिरसाळ्यासाठी गोरगरिबासाठी म्हणून ते द्यायला तयार असतात. कधी गेलेत की बाबा दवाखान्याचा असू द्या, कुणाच्या राशनचा असू द्या, आणि आपल्या सणाचा खुतब्याचा आमचे किटा पाठवून देतात. प्रत्येकाच्या सुखादुखात ते कधीही बी धावून हातभार लावतात ते. आणि हे बाहेरचे जे लोक आहेत का आमच्या गावची रिकामी बदनामी करायलेत. काय घेणं नाही देणं नाही काय नाही, बदनामी करून गाव एक ह्याच्यावर आणायला हे करायलेत ते. असं काही नाही. अण्णाचं सिरसाळ्यामध्ये असं कुणासोबत बी असं दादागिरीचं हे नाही, साहेबाचं नाही. आणि हे बदनामी करायलेत तर ह्यानं रोकायला पाहिजे बदनामी. एवढं स्थानिक पुढारी येते. तुमचं गाव सांगा, तुमचं नाव सांगा मला. पवनेर विशाल श्रीरंग, उपसरपंच मी पवनेरचा. तुमचं नाव काय? विशाल श्रीरंग. बरं, आता परळीविषयी जी आहे एक आणखी गोष्ट आहे की इकडची जी राख आहे त्या राखेतनं वाल्मिक कराडांनी, धनंजय मुंडेंनी खूप संपत्ती कमवली किंवा ते इकडे खूप ब्लॅकमध्ये त्याचं सगळं करतात. हे एक गेल्या दिवसापासून काही चर्चेत आहे, त्याच्या मागचं काय नेमकं? नाही, राखेचं तर आमच्याकडे काही नाही बरं का इकडंच. पण आमचं गाव वाळूमध्ये आहे, गोदावरी नदी आमच्या गावाला. जे रोज वाळू वाप्या चालतंय ते आमच्या गावाचाच विषय ते. पण मी स्वतः 3 टर्ममध्ये ग्रामपंचायतमध्ये एक 20-22 वर्ष झालं साहेब अण्णासोबत आहे. या एवढ्या वर्षामध्ये एकही टिप्पर आजपर्यंत साहेबाचा तर विषयच नाही, पण अण्णाचं सिंगल कधी चाललेलं नाही. ठीक आहे, आता गोदावरी काठच्या लोकांनी रीती काढली असेल, पण ही सर्व मराठा समाजानंच काढलेली. कारण आमच्या गावामध्ये कसलाच वंजारी समाजाचा माणूस नाही. इकडच्या भागामध्ये वंजारी समाजच नाही आमच्या इकडं. जे करते ते मराठा समाजाचे लोक करतात. मग उगाच म्हणजे मराठा समाजाला बाजूला ठेवून पुन्हा वंजाऱ्याला हे केले त्यांनी. आणि मराठा समाजाचे आमचे जे बाहेरचे पाहुणे आहेत, म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यातले असतील, दुसऱ्या मतदारसंघातले असतील, ह्यांचे कामं सुद्धा अण्णाकडे साहेबाकडे नेल्यानंतर त्यांनी प्राधान्यानं आमचे करून दिलेले आहेत त्यांचे कामं. म्हणजे त्यांनी जातीवाद कधीच बघितलेला नाही आमच्यामध्ये. व्यवस्थित म्हणजे सगळ्या लोकांनाही केले. मोठे मोठे डॉक्टर असतील, काय असतील मराठा समाजाचे, त्या डॉक्टरला आमच्याच समाजाच्या काही माणसाकडून त्रास झाला असला तरी तिथे अण्णांनी त्यांना मदत केलेली. पण ते परळीतले एवढे लोक बंदूक का घेतात ते चर्चेत आलं नाही. ते बंदूकचं नाही, आता ते सिक्युरिटी म्हणून हे केल्यानंतर ते कलेक्टर साहेबांचा विषय येईल ना आता साहेब. पण सिक्युरिटी एवढी कशाला लागते इकडे? लय बंदुकी चर्चा परळीतल्या. बंदुकीचं काही प्रमाणात आहे त्याच्या पुरतच. असं सामान्य माणसापाशी कुठं बंदूक आहे? हे आरोप करायचे म्हणून करायला लागलेत काही. आता आम्ही 10-10, 15-15 काहीतरी असन कशी करते आरोप असे कुठं काहीतरी असन. आता आमच्या इकडल्या भागात तुम्ही सांगा कुठं बी बंदूक दाखवा एखाद्या माणसापाशी बी, मी म्हणेन ते हे करायला तयार आहे. गाडी पिंपळगाव सर्कल असेल, सिरसाळा, माझं गोविंद केशवराव कदम. तुमचं गाव? ममदापूरचे. तुमच्या गावात कसं मतदान झालं, कसा ट्रेंड होता परळी? मतदान लोकसभेला मायनस होत आम्ही. बजरंग बाप्पाला लीड गेलती, पण साहेबाला 36 मताची लीड. ताईंच्या विरोधात आहेत पण धनंजय मुंडेंच्या समर्थन. नाही, साहेबाचं कसं आहे तुम्हाला सांगू का? आता एक साहेब समजा मंत्री आमदार आहेत, 2014ला साहेब पडले होते. पडल्यानंतर साहेबांनी मिटिंग घेतली होती. साहेब म्हणले मी जोपर्यंत माझ्या श्वास आहे तोपर्यंत मी तुम्हाला काहीच कमी पडू देत नाही. आणि आज बी अशी कंडिशन. आमचं ते विषय सोडून द्या, आमच्या इथल्या काही मागासवर्गीय असतील, काही मुस्लिम समाज असेल. आता मुस्लिम समाजाचा एक दर्गा आहे आमच्या इथे. कालच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाचे माणसं गेले, त्यांनी एका दुकानावर उदार सामान घेऊन दिले. आता सामान पडलेलं तुम्हाला चला दाखवी, तुम्ही बघायचं असलं. रेतीचं म्हणतात, रेती म्हणतात, रेती हे सगळेच काढतात ना. आता गंगाच्या गाव आता बांधकाम मला करायचंय, रेती काढावं लागेल ना. पण ते वाल्मिक कराड काहीच नाही, त्याचे एक टिप्पर बी नाही, साहेबाचं बी काय नसते त्याचे. आता हे त्यांना विचारतो, तुमच्या राखीचं लय मार्केट सध्या चर्चेत आहे, कसं आहे राखीचं राजकारण इकडं? नेमकं राखीचं राजकारण काही नाही इकडं तरी. राखी तुमचं मला नाव सांगा, गाव सांगा. माझं नाव तुकाराम मदनराव आचार्य. मी सध्या सेवा सोसायटीचा चेअरमॅन आहे आणि आचार्य टाकळीचा रहिवासी. बरं, इकडचं राखीचं राजकारण लय चर्चेत आहे, त्याच्याविषयी वेगळ्या बातम्या तुम्ही बघितल्या असतील. नेमकं कसं आहे इकडं सगळं? राखीचं काहीच नाही इकडं. इथं आपल्या सिरसाळा परत विटभट्ट्याचं प्रमाण आहे आणि विटभट्ट्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे की राख तुम्ही घेऊन जा. मग ती राख आता बंद केली ना उचलायची? स्थानिक पुढारीनं बंद केली वरच्या जिल्हा लेवलच्या बदनाम करण्यासाठी परिसरात. पण त्या राखेतून ब्लॅक पैसा कमावणं वगैरे हे कसं आहे? ब्लॅक नाही, राखेचं ब्लॅक पैसा कमवण्याचा विषय नाही. की जे थर्मलच्या बाजूला गाव आहेत तिथं राखेपासून धोका आहे, त्या हिशोबाने प्रशासनानं त्यांना सांगितले की राख उचलून
विल्हेवाट लावा. बरं हां. तुमचं नाव सांगा मला. काय? विठ्ठल दराडे, औरंगपूर. तुम्ही इथलेच याच गटातले आहेत? इकडं आहे का जातीवाद? जातीवाद इथं काहीच बीड जिल्ह्यातलाही जोरदार जातीवाद आहे. इथं जाती नाही, ते फक्त बाहेरचे लोक जातीवाद करतायत आणि इथं जातीवाद तुम्ही समर्थक आहेत त्यांचे म्हणून असं म्हणताय का? समर्थक का म्हणून नाही, कमेंट करतील बरं लोक खाली. नाही काही जरी केलं तरी पण ह्या लोकांना तुम्ही बोललात ना, आता इथं काय एका जातीचा माणूस आहे काय? इथं सर्व जातीची माणसं आहेत ना. आज तुम्हाला जे बोलायला ते सर्व जातीची माणसं आहेत. जातीवाद काही नाही, हे बाहेरचे लोक अशी बोलतायत फक्त. आणि ते पोलीस पण आलेत, त्यांना वाटतं काहीतरी झालंय, त्यांना कोणतरी सांगा कारण इथं गर्दी जमली. तर तुमचं मला नाव सांगा. चंद्रकांत कराड, तपोवनचा सरपंच मी. बरं, तुमच्या गावात काय परिस्थिती आहे सर? आता तुम्ही तर समर्थनातच बोलणार, तुम्ही कराड आहेत म्हणल्यावरती, पण इकडचं घ्या सर. बरं तुम्ही सांगा. हा, इकडचं तुमचं गाव कोणतं मला सांगा, नाव सांगा. मी हिवरा गोवर्धन गावचा रहिवासी, साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि नितीन मधुकर निर्मळ मराठा समाजातला आहे. बरं, तुमचं या भागामधल्या मराठ्यांना खूप त्रास आहे धनंजय मुंडे यांच्या समर्थकांचाच, अशी एक चर्चा मीडियामध्ये आहे खूप दिवसांची. जिथं तुम्ही आज हे इंटरव्ह्यू घ्यायला आहात किंवा हे स्टोरी हे करायला आहात, ते सिरसाळा सर्कल आहे. इथं बहुसंख्य गावं हे मराठा समाजाचे आहेत, मराठा बहुल आहेत. आमच्या प्रत्येक गावामध्ये पंकजाताईला लीड आहे आणि आम्ही ते खुशीनं आणि आम्हाला नेतृत्व आवडतात म्हणून आम्ही पंकजाताईला लीड दिली. आम्ही धनुभाऊलाही 350 मताची लीड दिली. आणि जसा काही प्रचार इतर मतदारसंघामध्ये व्हायला आहे तसा काही प्रकार इथं नाही. राहिला प्रश्न जातीवादाचा, तर मला असं वाटतं की दैवत फक्त आमचं एकच आहे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. त्यानंतर आमचं दैवत आहे की राष्ट्रसंत आमचे भगवान बाबा. यांनी आम्हाला असं शिकवण दिलेलं आहे की भेदाभेद अमंगळ, म्हणजे माणसामध्ये भेद नाही करायचा. छत्रपती शिवाजी महाराजांना 18 पगड जातीला सोबत घेऊन राज्य केलेलं आहे, स्वराज्य निर्माण केलेलं आहे. त्यामध्ये मुस्लिमही होते, तिथं तर धर्माचा भेदही त्या माणसाने केलेला नाही. आम्ही जातीपातीचा भेदभाव करणारे माणसं नाहीत. संत तुकाराम महाराजांना आपण सगळेच मानतो, ज्ञानेश्वर महाराजांना मानतो. ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज हे आपले संत आहेत. त्यांनी सांगितलं की भेदाभेद अमंगळ. वंजारी समाज असेल, मराठा समाज असेल किंवा हिंदू धर्मातील ज्या काही जातीपाती असतील, आम्ही सर्वजण विठ्ठलाचे भक्त आहेत. आमच्या आणि मला वाटतं मराठा समाजामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जेवढे शिवाजी आणि संभाजी नावाचे माणसं नसतील तेवढे वंजारी समाजामध्ये. आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी बाईट घेतली की चंद्रकांतजी कराड आहेत. मी तुमचा लहान भाऊ आहे का नाही तुम्ही सांगा. आहे म्हणजे इथं दराडे असतील, आमचे संबंध चांगले. सिरसाळा परिसरामध्ये झेडपी सर्कल मध्ये जवळपास 27,000 मतदान आहे. 27,000 मधलं सर जवळपास 2,000 फक्त वंजारा समाज मतदान आहे. तरी इथं धनंजय मुंडे साहेबांना 7,500ची लीड आहे. जातीवाद असतात लीडच मिळाली नसती ना. ह्याच्यावरूनच सगळ्या म्हणजे महाराष्ट्रानं कुठंतरी बोध घेणं गरजेचं आहे. फक्त सिरसाळा किंवा परळी किंवा धनंजय मुंडे किंवा वाल्मिकांना फक्त बदनामी करण्यासाठी आज धनंजय मुंडे साहेब वाल्मिकांना जातीवादीत. बीड मतदारसंघ, आपलं बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जे काय 6 मतदारसंघ येतात, बहुसंख्येनं विधानसभा मतदारसंघामध्ये धनंजय मुंडेची सभा घेतल्या ना, प्रकाशदादांनी घेतल्या, नंतर तिकडे विजयराजेनं घेतल्या. त्यावेळी जातीवादी नव्हते का? आज प्रकाशदादाला वाटायलंय, सुरेश दस साहेबाला वाटायलंय पंकज साहेब जातीवादीत. सभा घेताना जातीवादी नव्हत्या का? हो, सुरेश दस तर काय बोलले, गुलाल अंगावर पडला की पंकज ताईने माझं काम केलं नाही. कसं शक्य हो? तुम्ही सभा घ्यायला का बोललेलं? मुंडे परिवाराला लाल दिवे 2 मिळाले म्हणूनच जातीवादीत का? तुम्हाला जर लाल दिवा मिळाला असता तुम्ही जातीवादी म्हणलंच नसतात ना. पण धनंजय मुंडेने ज्यांच्यासाठी सभा घेतल्या ते तर धनंजय मुंडेचा राजीनामा मागतात. हे दुर्दैव आहे ना, धनंजय मुंडे साहेबाचं दुर्दैव म्हणावं लागेल. अहो, आमच्या शेजारी एक खामगाव कुंडी गाव आहे, तिथं एकही मराठा नाही, तरी त्या गावामध्ये प्रकाशदादांना लीड आहे. का? कारण आमच्या समाजाचे तिथं आपलं बाबरी शेठ मुंडे होते, धनगर समाजाचे माधवराव निर्मळ होते, त्यांना मतं लोकांनी केली नाही. पण मराठा समाजाचे प्रकाशदादा म्हणून त्यांना मतं केली. जातीवाद असता तर तिथं मतच पडली नसते ना. आज प्रकाशदादा या दोन्ही गावामध्ये लीड आहे, हे कुठेतरी बघावं लागेल ना. फक्त यांचं काय परळी मतदारसंघ बूथ ताब्यात घेतात हे फक्त अफवा आहे, काहीच नाही बाकी. तुम्ही म्हणता, तुम्ही मराठा समाजाचे म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही स्थानिक पुढारी पण आहेत. तुम्ही असं म्हणालात की इकडे तसं काही नाही, तुम्ही भावाभावासारखे राहत आहे. पण मग एखादा सामान्य मराठा जो राजकीय नाहीये, एखादा सामान्य मराठा पुढे येऊन का सांगत नाही की असं काही नाही आमच्याकडे? काय व्हायला लागलंय की मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणल्याप्रमाणे की दैवत छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या विचाराप्रमाणे जर आपण चाललो तर निश्चितच आपण जातीभेद करूच शकत नाहीत, कारण आपल्या दैवतानं आपल्याला ती शिकवण दिलेलीच नाही. परंतु कोणीतरी येऊन समोर बोलायचं म्हणल्यानंतर, आता तुम्ही माझी बाईट घ्यायलात, उद्या बघा मला कशा प्रकारच्या कमेंट येणार आहेत, हे गद्दाराचं आहे, हे लाभार्थीचं आहे, हे कार्यकर्ताचं आहे, हे गद्दार मराठा समाजाने सर्वसमावेशक भूमिका सुरुवातीपासून घेतलेली. माझा समाज हा कोट्यावधी लोकांचा समाज आहे आणि माझ्या समाजानं जर आक्रमक भूमिका घेतली तर दंगल सदृश्य परिस्थिती होईल, अशी कमेंट कोणीही करू नये. आणि कृपया छत्रपती शिवाजी महाराज सोडता मराठा समाजानं दैवत कुणाला मानायचीच गरज नाही. आपल्याला देवापेक्षाही छत्रपती शिवाजी महाराजच प्रिय आहेत आणि त्यांच्याच विचाराप्रमाणे चालणार. तुम्ही कितीही आमच्यावर प्रेशराईज केलं, तुम्ही शिव्या द्या, आम्हाला मारा, तुम्हाला काय करायचं तर करा, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराशी प्रामाणिक आहोत आणि राहणार. आम्हाला आरक्षण भेटल अगर न भेटल, आम्हाला कुठली सुविधा भेटल अगर न भेटल, परंतु आमचं रक्त सांगतंय की मम दीक्षा भारत रक्षा मम मंत्र समानता. आमच्या छत्रपतीने सांगितलंय जातीभेद करायचं नाही, आम्ही करणार नाही. आमच्या छत्रपतीने मुस्लिम लोकांनाही सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले, आम्ही त्या विचारापासून लांब जाऊ शकतच नाहीत. जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी प्रमाण मानून जर कार्य करत असलात, तुम्ही जर दैवत बदललं असलं, तुम्ही जर एखाद्या राजकीय पुढाऱ्याला दैवत केलं असलं तर निश्चितच समाजाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. आज 18 पगड जातीतले लोक या ठिकाणी मराठा समाजाला शत्रू समजायला लागलेत. का समजायलेत? तुम्ही शिवाजी महाराजांच्या सोबतचे मावळे बघा, वेगवेगळ्या जातीपातीतले होते. बाजीप्रभू देशपांडे होते, धनगर समाजातून खूप मोठे योद्धे होते, माळी समाजातून होते, वंजारी समाजातून बंजारी समाजातून लोक होते. ह्या लोकांनी जीव दिलाय छत्रपती शिवाजी महाराजांसाठी. एखादा मदारी मेहतर म्हणून साधारण माणूस, नौकर असलेला माणूस, मुस्लिम मावळा का स्वतःच्या जीव द्यायला तयार होतो? कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी तसं प्रेम दिलं आणि तशी शिकवण दिली. ती शिकवण आपण विसरायला लागलो कुठेतरी. ठीक आहे, तुम्हाला आरक्षण भेटावं, एक मराठा समाजातला मी आहे, मलाही वाटतंय माझे मुलं बाळ शिकावेत, परंतु दुसऱ्याचा आपल्याला मुद्दा दूर न्यायचा नाही ते. परंतु हे जे प्रकरण आहे हे जातीवादाचं, हे आपल्या भागासाठी चांगलं नाही. विशेषतः जे नेते मंडळी करायलेत, मला त्यांना हात जोडून विनंती, अरे अगोदरच आमचा बीड जिल्हा आवर्षणप्रमाणे इथं दुष्काळजन्य परिस्थिती, कधी पाऊस पडतो कधी नाही पडत. महाराष्ट्रामध्ये जे 12 लाख ऊसतोड कामगार जातात ऊस तोडायला, त्याच्यातले 7 ते 8 लाख लोक आमचे आहेत. ऊस तुम्ही जर थोडं बीडच्या भागामध्ये गेला तर तिकडे मराठा समाजाच्या हातातही कोयताच आहे, त्यांच्या जमिनी पिकत नाहीत, त्यांनाही ऊसतोड कामगार म्हणूनच काम करावं लागतं. अशी दयनीय परिस्थिती आमची सगळ्यांची असताना जर तुम्ही आमच्या अंगावर जातीवाद आणि धर्मवाद जर टाकतान, आधीच उद्योगधंदे नाहीत, दुष्काळ आहे, सर्व गोष्टींच्या आमच्या इथं नोकऱ्या नाहीत, आणि जर परत जातीवाद जर आणला तर आमचे संबंध हे घराशेजारी घर, बांधा शेजारी बांध आहेत. उद्या आमचे भांडणं होतील ना, आमचे बांधाला बांध आहेत. उद्या करार साहेब तिकडून मला शिवाय देते, मी करार साहेबाला देईन, तिथंच आमच्या हाणामाऱ्या होत्या, आमचे मर्डर होते. अरे हे थांबवा कुठंतरी, माणुसकीनं वागा, आणि तुम्हाला जे काही पद हवेत तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने मिळवा. जातीच्या आधारावर कुठलंही पद मागू नका, जातीच्या आधारावर तुम्ही कुठलंही मंत्रिपद मागू नका, आणि कृपा करून आमच्या नेतृत्वाला बदनाम करू नका. आमचं नेतृत्व आदरणीय धनंजय मुंडे साहेब हे बहुजनांचं नेतृत्व आहे. आम्ही आमच्या प्रेमानं त्यांना निवडून दिलंय ना, आम्ही मराठा आहोत ना, आम्हाला कळतंय आम्हाला कोणत्या माणसाला मतदान करायचे. त्यांच्या विरोधात कोण होते? मराठा समाजातले होते. आम्हाला नाही वाटले ते योग्य, आम्ही धनंजय मुंडे साहेबांना मतदान दिलं. लोकसभेला आम्हाला पंकजाताई योग्य वाटल्या, आम्ही पंकजाताईलाच मतदान दिलं. आमचं 55 ते 60% गाव मराठा बहुल आहे, आम्ही का पंकजाताईला लीड दिली? तुम्ही आमच्या गावात येऊन आम्हाला विचारा ना. तुम्ही असं कसं म्हणालात की फलना माणूस आपल्या जातीचा नाही म्हणून त्याला मतदान नाही करायचं? आमचं नेतृत्व धनंजय मुंडे साहेब आहेत, आमचं नेतृत्व पंकजाताई आहेत, आणि आम्हाला ते प्रिय आहेत. बाकी मतदारसंघातल्या लोकांनी आम्हाला खरंच सांगायची काही आवश्यकता नाही, मला असं वाटतं. इकडे पण तुम्ही आता जे काही सांगितलं त्याच्यावर तुम्ही आता म्हणतात की असं काही नाहीये, पण धनंजय मुंडेंवर जे आरोप होत आहेत ते आरोप करणारे नेते सुद्धा मराठाचे आहेत ना. मग मी एक तर तिथंच आहे ना. मी काय म्हणतो की ठीक आहे साहेब, जेवढे काही नेते तुम्ही आज विरोध करायलेत, तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, तुम्हाला निवडून येण्यासाठी पंकजाताई किंवा साहेबांना सभा घेतली आहे का नाही घेतली आहे? आणि तुम्हाला जर एवढा द्वेष होता, तुम्ही इलेक्शनच्या अगोदर सांगायचं होतं की तुम्ही येऊच नका. परंतु तुम्हाला 18 पगड जातीनं या ठिकाणी मतदान केलेलं आहे. बरं, महाराष्ट्रातली एकंदरीत परिस्थिती बघा, 288 मतदारसंघ आहेत विधानसभेचे, बहुसंख्य ठिकाणी मराठा आहेत. ज्या ठिकाणी मराठा माणूस निवडून येतो त्या ठिकाणी तिथल्या ओबीसी एसी समाजानं मतदान केलं असेल का नाही केलं असेल? बारामतीमध्ये 40% धनगर समाज आहे, तिथला धनगर समाज प्रामाणिकपणे मराठा माणसाला मतदान देतो. मग 1-2 ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये जर वंजारी समाजाचं प्रतिनिधित्व असेल तर आम्हाला ते मान्य आहे ना.
इथं शैक्षणिक क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये जर एखाद्या समाजाचं प्रभुत्व असेल, उदाहरणार्थ वंजारी समाज, तर आम्हाला त्यांचं नेतृत्व मान्य आहे ना. प्रत्येकच ठिकाणी आपलाच माणूस असावा, मराठाच असावा, हा जो हट्ट आहे तो मराठा समाजाने सोडावा. आणि ज्या भागामध्ये जो समाज पुढं आहे शैक्षणिक आणि सर्व गोष्टीमध्ये, किंवा एखाद्या मतदारसंघामध्ये ठीक आहे आपण मान्य करू 1000 लोकसंख्येमध्ये एखादा समाज आहे, परंतु त्याच्यातलं नेतृत्व जर आम्हाला चांगलं वाटलं तर मराठा समाजाने मोठं मन करून ते नेतृत्व स्वीकारा. आपण जातीच्या आधारे आपलं नेतृत्व निवडू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनाही निवडताना लोकांना जात बघितलेलं नाही, त्यांचं फक्त ध्येय बघितलेलं आहे, त्यांचं विजन बघितलेलं आहे. आम्ही धनंजय मुंडे साहेबांचं फक्त विजन बघतो. नेता कसा आहे आमचा नेता सर्वसमावेशक आहे, बहुजन समाजाचा आहे आणि त्यांच्यामध्ये काहीतरी विजन दिसतं. आम्हाला वाटतं दुष्काळी भागाला, आमच्या परळी तालुक्याला, बीड जिल्ह्याला, मराठवाड्याला कुठंतरी चांगलं नेतृत्व लाभलंय म्हणून आम्ही त्यांच्या मागे आहोत. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल किंवा विदर्भातले जे पुढारी आहेत त्यांना विनंती की पहिल्यापासून असं झालंय, स्वर्गीय मुंडे साहेबांनी या बीड जिल्ह्यासाठी खूप लढा दिलेला, त्यांनाही जातीच्या आधारावर विरोध झाला. त्यानंतर विलासराव देशमुख साहेब आहेत, दूरदृष्टीचे माणसं होते, त्यांनाही मराठवाड्याच्या नेत्याला दाबण्याचाच प्रयत्न पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी केलेला आहे. इथल्या दुष्काळी जनतेने ही गोष्ट लक्षात घ्यावी. एखादी MIDC येताना आपल्याला सरळ हस्ते काय दिलं गेलं नाही. आमचा कधी अनुशेष पूर्ण भरून काढलेला नाही. मराठवाड्याचा अनुशेष भरून काढला का? विकासाच्या बाबतीमध्ये आम्हाला मोठे मोठे प्रकल्प दिले नाही. आक्रमक भूमिका मांडली आहे, पण बाहेरचा जो मराठा समाज आहे जो तुमच्या सोबत म्हणजे या मतदारसंघाच्या बाहेरचा जो सहमत नाहीये, तो तुम्हाला कमेंटमध्ये शिव्या घालणार बरं, जर खरं नसेल तर घालू द्या, काय हरकत नाही. मराठा समाज, पण सत्य बोलायला माणसानं मागं नाही सरलं पाहिजे. आजच्या घडीला जर मराठा समाज सत्य मांडायला चुकला तर आमचं नेतृत्व संपन्न. आणि आमचं नेतृत्व हे 25-30 वर्षे कष्ट करून पुढे आलेलं नेतृत्व आहे धनंजय मुंडे साहेब. आम्हाला त्यांना संपू द्यायचं नाही. तुमच्या विधानाला आम्ही सहमत नाहीत. आणि इतर जे मराठा समाज आमचा तालुका आणि जिल्हा सोडून आहेत त्यांना हात जोडून विनंती, बाबांनो आमचं संसार व्यवस्थित चाललेत, तुम्ही आमची काय चिंता करू नका. आजपर्यंत तुम्ही केले असेल तर तुमचे धन्यवाद. इथून पुढे आमची चिंता करू नका. मराठा, वंजारी, बंजारी, धनगर, दलित समाजातले आम्ही भाऊ म्हणून राहू इच्छितो. इथं मुस्लिम समाजातले बहुसंख्य लोक आहेत, आमच्या भावाप्रमाणे आहेत ना. आम्हाला सगळ्यांना एकत्र राहायचं, आम्हाला विकास पाहिजे. आमचा भाग दुष्काळी आहे आणि आमच्या नेतृत्वाला संपून तुम्हाला मिळणार आहे काय? तुम्ही काय सुपाऱ्या घेतल्यात का इतर कुठल्या नेत्याकडून आमच्या नेत्याला संपवायच्या? आमचं नेतृत्व आम्हाला दैवतासारखे, आमच्या भागातला विकास आहे ते तुम्ही खुडून टाकू नका, आमचा स्पष्ट मत आहे. ठीक आहे. तुमचा फीडबॅक तुम्ही आता कमेंटमध्ये वाचा. मी यांना पण विचारणार एक प्रश्न. मग तुमचं नाव आणि गाव सांगा. यांनी जे मुद्दे सांगितले ते खरे आहेत का? आजूबाजूच्या गावात काय परिस्थिती? माझं नाव सिद्धेश्वर कराड, माझं गाव तपोवन आहे. इथंच आमच्या गावामध्ये एक 100-150 मतदान मराठा समाजाचं आहे आणि 200-250 मतदान वंजारी समाजाचं आहे. पण तुम्ही जर आमच्या गावात गेलात, तुम्ही आता बाईट घ्यायला सुद्धा जाऊ शकतात, तर आमच्या गावात असं वंजारी मराठा किंवा आरक्षणाच्या वादावरून बी आमच्या गावात कसलाच वाद नाही. समजा आरक्षणाचा विषय असला तर मराठा समाज जरांगे पाटलांच्या मागे राहते, आम्ही समजा हाके साहेबांच्या मागे राहतात. आम्ही जिथं तिथं लढा देतात, पण आम्ही इथं ते राजकारण आम्ही इतर संबंधात येऊ देत नाहीत. आणि त्यामुळं काय आमच्या गावात आम्ही चांगल्या प्रकारे नांदायला. पण होईल काय परळी तालुक्यात, आमच्या तालुक्यातल्या मराठा समाजाला काहीच प्रॉब्लेम नाही. पण आमच्या तालुक्याच्या बाहेरचा जिल्ह्यातला महाराष्ट्रातला जे मराठा समाज आहे यांना परळीविषयी गैरसमज करून दिलेला आहे की परळीच्या मराठा समाजावर खूपच अन्याय आहे, त्यांना दाबून ठेवलं जात आहे. पण अशी काहीच परिस्थिती नाही. फक्त आमच्या तालुक्यात काय झालं, एखादा मराठा युवक किंवा एखादा मराठा नेता किंवा मराठा समाजातला सामान्य माणूस पुढे येऊन बोलला की त्याला भयानक ट्रोल केले जाते. अगदी त्याच्या आई माय, त्याच्या बहिणीपर्यंत, आईपर्यंत काही बी बोलले जाते, म्हणून लोक पुढे येऊन बोलायला घाबरायलेत. त्याच्यामुळं बाहेरच्या समाजाला वाटायला की मग हे शांत का बसायलेत. तर हे शांत बसण्याचं कारण ट्रोलिंग आहे, बाकी काही नाही. आणि त्याच्यामुळे बाहेरच्या समाजाला थोडा गैरसमज व्हायला आमच्या तालुक्याबद्दल. ज्यांना अण्णा आणि धनंजय मुंडे साहेब, पंकजाताई साहेब यांना अनुभवलंय का, ते माणूस कधीच त्यांना विरोध करू शकत नाही. तुम्ही लांबूनच म्हणजे दुरून डोंगर साजर जसं म्हणतात तसं लांबून हिरोज दिसतंय, पण जवळ गेल्यास काय असते. तर लांबून तुम्ही अनालिसिस करू नका, तुम्ही अनुभवून बघा ना त्या माणसाला. उगा कुणीतरी म्हणायलंय म्हणून वाईट आहेत, कुणीतरी म्हणायलंय म्हणून चांगलं आहे, हे चुकीचं आहे. आणि विषय कसा आहे जरांगे पाटलाचा आहे, तर जरांगे पाटलावर मराठा समाजाच्या लोकांना आईवडिलापेक्षा जास्त विश्वास ठेवला आहे. कारण की आपल्या लेकरा बाळाला कुठेतरी न्याय मिळेल, कुठेतरी मराठा समाजाला आरक्षण मिळेल. तर
जरांगे पाटलांना सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्यावर एवढा विश्वास टाकलाय तर आपण ह्याचा वापर जातीवाद करण्यासाठी करू नये, ह्याचं बी भान जरांगे पाटलांना ठेवणं गरजेचं आहे. समाजासाठी लढा, आरक्षणासाठी लढा, त्याच्याबद्दल कोणाचंच दुमत नाही, पण इतर गोष्टीत तुम्ही राजकारण करून जातीय देश निर्माण करणं चुकीचं आहे. तर हे सगळ्या लोकांशी आपण या बोललो, काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण तुमचं काय सरपंच कोणत्या गावचे? रामेवाडी कासारवाडी. काय नाव? भगवान पौळ. काय परिस्थिती आहे गावात? धनंजय मुंडेंचा राजीनामा मागायला द्यायचा का? नाही ना, चुकीचं आहे ते. का बरं? राजीनामा देण्याची गरजच नाही. कारण काय? पण त्यांच्या जवळचा माणूस 302 मध्ये अडकलाय ना आता. हे ते चुकीचाच गुन्हा दाखल केला त्यांच्यावर. कसं काहीतरी पुराव्याशिवाय थोडाच करणार आहेत? हे राजकारणामुळे दबाव आला झुंडशाही. धुणशाहीमुळे? हा. कोणाची धुणशाही? तुम्ही ओळखून घ्या ना, आता मी काय सांगू शकत नाही. हां. तर हे एक त्यांचे समर्थक सरपंच आहेत. सगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया प्रातिनिधिक स्वरूपात आपण पाहिल्या. बऱ्याच जणांशी बोलत आहात, तुम्ही काय वेगळं बोलणार नाहीत, कारण तुम्ही सुद्धा याच सगळ्यांपैकी एक आहात, त्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात सगळे बोललेत. तर या सगळ्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही जाणून घेतल्या आणि या सगळ्या प्रतिक्रियासोबत तुम्ही सहमत आहात का? या नेत्यांसोबत तुम्ही सहमत? कारण नेते विधानसभेत आणि लोकसभेत धनंजय मुंडेंना लीड देणारे कार्यकर्ते होते, पण आजच्या परिस्थितीत सुद्धा त्यांनी त्यांचं मत मांडलंय. ते स्वतः मराठा समाजाचे आहेत. जर त्यांनी मांडलेली बाजू चुकीची असेल तर लोक त्यांना खाली कमेंटमध्ये जाब विचारणार आहेत आणि प्रत्यक्षात पण जाब विचारणार आहेत. त्यामुळे ते जे काही बोललेत ते आता आपल्याला कळेलच. व्हिडिओ हा तुम्ही पाहिल्यानंतर तुमची मतंही कमेंटमध्ये लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा. इथेच थांबतोय.